साताऱ्यातून आता एक मोठी बातमी आहे। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर एकीकडे विरोधक आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे सरकार सुद्धा कामाला लागलंय। महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोर युवकांची आता साताऱ्यामध्ये धिंड काढली जाणार आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा प्रशासनाची देसाई यांनी या संदर्भात बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत। तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना करण्याच्या सुद्धा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत यावर्षी जुलै महिन्यापर्यंत 7679 कारवायांची नोंद करण्यात आली आहे। साताऱ्यातून आता एक मोठी बातमी आहे। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर एकीकडे विरोधक आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे सरकार सुद्धा कामाला लागलंय। महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोर युवकांची आता साताऱ्यामध्ये धिंड काढली जाणार आहे। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा प्रशासनाची देसाई यांनी या संदर्भात बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत। तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना करण्याच्या सुद्धा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत यावर्षी जुलै महिन्यापर्यंत 7679 कारवायांची नोंद करण्यात आली आहे।